सत्ता स्थापनेच्या बातमीनं, कारण आता आजपासून राज्यामध्ये देवेंद्र पर्व हे पुन्हा एकदा नव्यानं सुरू होत आहे। देवेंद्र फडणवीस हे आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत। तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होत आहेत। मुंबईतील आझाद मैदानावर दिमाखदार शपथविधी सोहळा हा पार पडणार आहे। संध्याकाळी 5:30 वाजता दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये शपथविधी सोहळा पार पडेल। पंतप्रधान मोदींसह दिग्गजांची या शपथविधीला उपस्थिती असणार आहे। बातमी आपण पाहतोय, देवेंद्र फडणवीस हे आज तिसऱ्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील। देवेंद्र पर्व हे आजपासून पुन्हा एकदा राज्यामध्ये सुरू होईल। मुंबईच्या आझाद मैदान परिसरामध्ये या संदर्भात शपथविधी केला जाणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर तगडा बंदोबस्त देखील करण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा मग भाजप शासित राज्यांमधले मुख्यमंत्री असतील, हे सर्व मान्यवर या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असणार आहेत। आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडे जाऊया, त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊया। निखिल, खरं तर जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। तिसरं देवेंद्र पर्व हे राज्यामध्ये सुरू होतंय। पंतप्रधानांची उपस्थिती आहे। आझाद मैदानात नेमकी कशा प्रकारे तयारी करण्यात आली आणि मग यंत्रणा कशा प्रकारे सज्ज आहेत? नक्कीच विक्रांत, आता आपण आझाद मैदानात आहोत आणि आज संध्याकाळी बरोबर 5:30 वाजता याच आझाद मैदानावरती महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस हे शपथ घेणार आहेत। आपण याच व्यासपीठासमोर आहोत। आपण जे व्यासपीठ पाहतोय, या व्यासपीठावरती स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि त्याच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील स्वतः या ठिकाणी शपथविधीच्या सोहळ्याला पार पडणार उपस्थित देखील असणार आहेत। आपण जर सगळं व्यासपीठ पाहिलं तर भव्य दिव्य मोठं असं व्यासपीठ आहे ते उभारण्यात आलेलं आहे आणि याच्यावरती खास करून 4 प्रमुख ज्या चेअर्स आहेत त्या देखील ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्या मागे रेड कार्पेट वाल्या ज्या खुर्च्या आहेत त्या देखील आसन व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे। जर आपण स्टेजच्या समोरचा परिसर पाहिला तर या ठिकाणी VIP लॉन बनवण्यात आलेला आहे आणि याच VIP चेअर्स वरती महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यातील मुख्यमंत्री, नेते मंडळी, केंद्रीय मंत्री हे आसनस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतील। आझाद मैदानातील संपूर्ण परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी एकूण 3 व्यासपीठ हे उभारण्यात आलेले आहेत। मुख्य व्यासपीठावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्यासोबतच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असणार आहेत। तर उजव्या बाजूला आपण पाहतोय तर या ठिकाणी सिने कलाकार, अभिनेते यांना आमंत्रित केलेलं आहे, ते देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। डाव्या बाजूचा व्यासपीठ जर आपण पाहिलं तर या ठिकाणी संत, महात्मा तसेच अनेक मान्यवर आहेत जे महाराष्ट्रभरातून आमंत्रित आहेत। त्यांना इकडे जी व्यासपीठावरती आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण आझाद मैदानात जवळपास 10 ते 15 हजारहून जास्त खुर्च्यांची व्यवस्था आहे ती करण्यात आलेली आहे। ज्या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते असतील, महायुतीचे कार्यकर्ते असतील तसेच इतर महाराष्ट्रभरातून आमंत्रित सर्व मान्यवर असतील त्यांना बसण्याची व्यवस्था आहे ती करण्यात आलेली आहे। अत्यंत भगवमय वातावरण आहे ते या परिस्थितीत आपल्याला जर झाल्याचं पाहायला मिळतंय। तर याच ठिकाणी आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ या ठिकाणी जे आता नवीन मुख्यमंत्री आहेत ते म्हणजे देवेंद्र फडणवीस हे शपथ घेणार आहेत आणि त्याच्यासोबतच इतर उपमुख्यमंत्री देखील शपथ घेण्याची शक्यता आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। परंतु अत्यंत दिमागदार असा सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याचसाठी या ठिकाणी जी जय्यत तयारी आहे ती आपल्याला आझाद मैदानातून पाहायला मिळते। निखिल, खरं तर या दिमागदार सोहळ्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणात जे कोणी मान्यवर येणार आहेत त्यांच्याविषयीची माहिती झाली, मात्र किती प्रमाणात कार्यकर्ते, पदाधिकारी, किती लोक येणार आहेत, खुर्च्यांची व्यवस्था कशा प्रकारे करण्यात येईल आणि प्रशासन कशा प्रकारे सज्ज आहे? पोलीस प्रशासन असेल, महानगरपालिका प्रशासन असेल, कारण अर्थात यंत्रणांवर ताण येत असतो। नक्कीच आज संध्याकाळी मोठ्या प्रमाणात VIP आहेत ते मुंबईमध्ये आहेत, त्यामुळे जी व्यवस्था आहे ती करण्यात आलेली आहे। पण आझाद मैदानात ठिकठिकाणी या आसन व्यवस्थेच्या बाजूला जी CCTV कॅमेऱ्याची आहे तर ती व्यवस्था करण्यात आलेली आहे। CCTVच्या माध्यमातून खास करून हा जो संपूर्णपणे जे लक्ष आहे ते ठेवण्यात येणार आहेत। एकूणच पाहायचं झालं तर जवळपास या ठिकाणी 2.5 ते 3 हजार पोलीस कर्मचारी आहेत ते या आझाद मैदान परिसरामध्ये आता तैनात करण्यात आलेले आहेत आणि ही जी आसन व्यवस्था आपण पाहतोय तर या ठिकाणी खास करून स्क्रीनची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि ही आसन व्यवस्था आहे त्याच्यावरती जे आमंत्रित पाहुणे आहेत त्यांची नावं देखील लिहिण्यात आलेली आहेत। त्याच्यासोबतच याच मैदानाच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे।
कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी हा संपूर्णपणे आझाद मैदान जो परिसर आहे तो नो फ्लाइंग झोन म्हणून देखील घोषित करण्यात आलेला आहे। एकूणच पाहता ही जी सुरक्षा व्यवस्था आहे ती काटेकोर पद्धतीने ठेवण्यात आलेली आहे आणि याच संपूर्णपणे दिमागदार सोहळ्याचा जो कार्यक्रम आहे तो पार पाडण्यासाठी प्रशासन आणि एकूणच यंत्रणा या ठिकाणी सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि हा जो दिमागदार कार्यक्रम आहे तो आज संध्याकाळी 5:30 वाजता मुख्यमंत्री या ठिकाणी शपथ ग्रहण करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। या दिमागदार कार्यक्रमाच्या स्थळावरूनच तुम्ही आमच्याशी बातचीत करत होतात, पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचत होतात, असेच जोडलेले राहा। यानंतर आपण थेट जाऊया सागर बंगल्याबाहेरून। आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। धनंजय, खरं तर आझाद मैदानावर नेमकं काय सुरू आहे, कशी जोरात तयारी सुरू आहे, जोरदार तयारी सुरू आहे आपण पाहिलं। सागर बंगल्याबाहेर नेमकं काय घडतंय, कारण अगदी काल रात्री उशिरापर्यंत नेत्यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीगाठी सुरू होत्या। आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत आहेत, देवेंद्र पर्व सुरू होत आहे म्हटल्यावर अर्थात त्यांना भेटलं पाहिजे, आपल्या मंत्रिपदासाठी लॉबिंग केलं पाहिजे। आता काय सुरू आहे सागर बंगल्याबाहेर? विक्रांत, आपण जर पाहिलं तर सध्या मी याच सागर निवासस्थानाबाहेर आहे, मात्र सध्या शुकशुकाट आहे, कारण की काल रात्रीपर्यंत बैठका ज्या आहेत त्या सुद्धा झाल्या, अनेकांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, मात्र आता सध्या शांतता आहे। मात्र थोड्या वेळाने पुन्हा जे आहे ते गाठीभेटींचा हा सिलसिला जो आहे तो या सागर बंगल्यावर आपल्याला पाहायला मिळणार आहे। ज्याप्रमाणे तुम्ही सुद्धा म्हटलं त्याचप्रमाणे पुन्हा एकदा देवेंद्र पर्व जे आहे त्याला सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे, कारण की गेल्या 5 वर्षामध्ये जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी संघर्ष जो आहे तो केलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर कुठेतरी यश आणि ही मेहनत जी आहे ती यावेळेस पाहायला मिळते। एकीकडे आपण जर या आधी 2014 ते 2019 मध्ये त्यांच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात जर पाहिलं तर यावेळेस सुद्धा देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र असं एक चित्र आणि असं एक समीकरण हे पाहायला मिळत होतं। त्यामुळे पुन्हा एकदा आता 2019 नंतर 2024 मध्ये जे आहे ते पुन्हा एकदा देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र असं समीकरण पाहायला मिळणार आहे। आणि त्याचमुळे जर आपण पाहिलं तर गेल्या 5 वर्षामध्ये ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस यांना संघर्ष करावा लागला, बूथ प्रमुख, त्यानंतर राज्यात झालेल्या निवडणुका आणि मुख्यमंत्री, परत उपमुख्यमंत्री आणि आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची ते शपथ घेणार आहेत आज, आणि त्याची जय्यत तयारी निखिलनी सांगितल्याप्रमाणे आझाद मैदानावर करण्यात आलेली आहे। आणि एक जे आहे आजपर्यंतचा एक रेकॉर्ड होता विक्रांत, तो म्हणजे उपमुख्यमंत्री पद भूषवलेला व्यक्ती पुन्हा मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री पदाची त्यांनी शपथ घेतली नव्हती। त्यामुळे पहिले असं जे आहे ते देवेंद्र फडणवीस असणार जे उपमुख्यमंत्री होते आणि ते आता पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत। त्यामुळे पुढची 5 वर्ष जी आहे ती महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री राहणार आहेत आणि त्या ज्याप्रमाणे बहुमत जे आहे ते महायुतीला मिळालेले आणि त्यानंतर 132 जागा या भाजपच्या आल्यात आणि महायुतीचं सरकार बसते। 10 दिवस झाले निकाल लागून, 10 दिवसामध्ये बऱ्याच चर्चा झाल्या की मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण। अखेर मुख्यमंत्री पदाचा चेहरा जो आहे तो केंद्रीय नेतृत्वाने जो आहे तो जाहीर केला आणि त्यानंतर आज शपथविधी जो आहे तो सायंकाळी आझाद मैदानात पार पडतोय। मात्र त्याआधी जर आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे ज्या योजना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये केल्या होत्या त्यामधली महत्त्वाची योजना होती ती जलयुक्त शिवार, त्यानंतर बरेच काही योजना ज्या आहेत त्या सुद्धा त्यांनी घेतलेले निर्णय हे महत्त्वाकांक्षी ठरले होते आणि याचा फायदा जो आहे तो सुद्धा भाजप नेतृत्वाला झाला होता। त्यामुळे आता पुन्हा एकदा ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांच्या हातात 5 वर्ष सत्ता आहे त्यामध्ये कशा प्रकारे त्यामुळे आता पुढची 5 वर्ष देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सत्ता असणार आहे आणि त्यामुळे आपल्याला त्यांच्याकडे लक्ष ठेवायचं आहे, राज्याकडे लक्ष ठेवून राहायचं आहे। नेमके काय काय योजना येतात, कशा प्रकारे राज्य पुढे जातं हे सगळं आपल्याला पाहायचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्री पदाबाबतचा सस्पेन्स मात्र अजूनही कायम आहे। शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही घेणार याबाबत अद्याप तरी स्पष्टता नाहीये। एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी असा आमदारांचा आग्रह आहे, मात्र अद्यापपर्यंत त्या संदर्भातली स्पष्टता नाही। आज शिंदेंचे काही मंत्री हे शपथ घेणार आहेत तर महत्त्वाची खाती ही स्वतःकडे ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल। प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊया। पंकज, खरं तर काय म्हणजे नेमकं काय घडतंय? शिंदेंचं अजूनही ठरलेलं नाहीये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायची की नाही, नेमकं कधी ठरणार की मग ठरलेलं आहे मात्र माहिती माध्यमांपर्यंत पोहोचू दिलेली नाहीये? विकास सस्पेन्स कायम आहे असं म्हणावं लागेल, कारण काल रात्री सुद्धा उशिरापर्यंत वर्षावरती बैठका झाल्या। आमदार समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते एकनाथ शिंदे यांची की तुम्ही उपमुख्यमंत्री पद स्वीकारा, कारण तुम्ही ज्या राबवलेल्या योजना आहेत
तुम्ही राबवलेले प्रकल्प आहे, तुम्ही आणलेल्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजना आहेत, त्या जर का पुढे न्यायच्या असतील आणि सोबत आलेल्या आमदारांना योग्य तो न्याय द्यायचा असेल तर तुम्ही सत्तेत राहणं गरजेचं आहे. आणि त्या हिशोबाने त्यांनी एकनाथ शिंदे यांना कालपासून जे आहे ते गळ करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सस्पेन्स अजून कायम आहे. काल दिवसामध्ये 2 बैठका झाल्या. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या एका बैठकीला अजित पवार होते. रात्री पुन्हा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाल्याचं कळतंय. गृह खातं मागितलं होतं, त्याच्यावरती चर्चा. आणि देवेंद्र फडणवीस यांनी वन लाईन मध्ये सांगितलं की आम्ही वरिष्ठांशी बोलून तुम्हाला कळवतो. पण सकारात्मक चर्चा झाली आहे, त्यामुळे अजून थोडा वेळ विक्रांत सस्पेन्स जो आहे तो कायम असेल. बरं, आणखी थोडा वेळ सस्पेन्स कायम असणार आहे. मात्र ज्यावेळी स्पष्टता येईल तोपर्यंत आपण ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूच. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर अजित पवार हे 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे काही नेते हे मंत्रिपदाची सुद्धा शपथ घेणार आहेत. या नेत्यांमध्ये धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, अदिती तटकरे यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. बातमी आपण पाहतोय, अजित पवार हे 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. एकनाथ शिंदे यांचं अजून ठरलेलं नसलं तरी सुद्धा अजित पवारांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्येच मी शपथ घेणार आहे असं स्पष्ट केलेलं आहे. आणि त्यामुळं 6व्यांदा आता अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊया. धनंजय, खरं तर कालच्या पत्रकार परिषदेतूनच अजित पवारांनी हे स्पष्ट केलं होतं की मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. 6व्यांदा अजित पवार उपमुख्यमंत्री होत आहेत. बहुधा मला वाटतं राज्याच्या इतिहासातले पहिले असावेत जे 6व्यांदा उपमुख्यमंत्री होत आहेत. विक्रांत, खरंय अजित पवार जे आहेत ते 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत आणि ते पहिले असे आमदार किंवा नेते आहेत जे 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. आणि आपण जर पाहिलं तर 1991 साली जे आहे ते पहिल्यांदा त्यांनी या ठिकाणी ते निवडून आले आणि त्यांनी उपमुख्यमंत्री. आणि आधी त्यांनी जर आपण पाहिलं तर ऊर्जा मंत्री असेल, त्यानंतर अर्थ खातं असेल, जलसंपदा असेल, अशी अनेक पदं जी आहेत, खाती जी आहेत त्यांच्याकडे होती. आणि आता 6व्यांदा उपमुख्यमंत्री पद जे आहे ते अजितदादांकडे येते. आणि त्याचबरोबर त्यांच्या जे मंत्रिमंडळात आहे त्यांच्या पक्षातील धनंजय मुंडे असतील, अदिती तटकरे असतील, अशा नेत्यांची नावं जी आहेत ती सुद्धा मंत्रिपदासाठी चर्चेत असलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे नेमकं आज तरी इतकंच कळतंय की मुख्यमंत्री आणि 2 मुख्यमंत्री या पदासंदर्भात शपथविधी होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री पदासंदर्भातले इतर मंत्री पदासंदर्भातले खरं तर शपथविधी होतील. मात्र अजित पवार यांनी पत्रकार परिषद पार पडली त्यावेळी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याबाबत नेमकं काय वक्तव्य केलं होतं? सोशल मीडियावर सुद्धा ते वक्तव्य प्रचंड चर्चेत आहे. आपण ते वक्तव्य सुद्धा एकदा ऐकूया. अरे भैया, अभी तो कहा, देवेंद्र जी ने भी कहा, मैं भी कह रहा हूँ, रुको थोड़ा, अभी शाम तक रुको. अभी कल शपथ ली है ना, उनका समझ में आएगा. नहीं, मैं तो लेने वाला हूँ. मैं रुकने वाला हूँ. दादा को नहीं, अरे भाई, दादा को अनुभव है, दोपहर शाम को भी लेने का और सुबह भी लेने का. परंतु ऐका, पूर्वी आम्ही सकाळी दोघांनी घेतली होती, तो हे राहून गेलेलो होता. आता पुढे 5 वर्ष आता ठेवणार आहे. तर अशा प्रकारे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये काल ही पत्रकार परिषद पार पडली. आजच्या शपथविधीसाठी मुंबईतील आझाद मैदान परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. 3,500 पोलीस हे पोलिसांवर फडणवीस सरकारच्या शपथविधीची भिस्त असणार आहे. 520 पोलीस अधिकारी, 3,500 कॉन्स्टेबल हे सुरक्षेसाठी तैनात असणार आहेत. 5 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 15 पोलीस उपायुक्त, 29 सहाय्यक पोलीस आयुक्त हे तैनात असणार आहेत.